दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं, त्याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण बोलतो आहोत लोकसभा निवडणूक सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. पंढरपूरचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, सोलापूर जिल्ह्याचे ते नेते मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. शरद पवार यांची इथल्या सगळ्या नेत्यांनी साथ सोडल्यानंतर आणि अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर अभिजित पाटील यांनी पुढचा विचार करून आपल्या राजकारणाचा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो आता किती योग्य आहे तो दिसायला सुरुवात झालेली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची सुद्धा जबाबदारी त्यांनी पेललेली आहे. म्हसवड पासून मानखटाव असेल, माळशिरस असेल, सांगोला असेल किंवा माढा विधानसभा मतदारसंघात ते सतत लक्ष देत आहेत. तिथल्या लोकांचे प्रवेश घडवून आणतात. विविध पक्षामधल्या अभयसिंह जगताप यांच्या सभेला हजेरी लावतायत. जयंत पाटील यांच्याबरोबर ते मतदारसंघाचा दौरा करतायत. याचबरोबर शरद पवार यांच्याबरोबर चर्चा करून माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची व्यूहरचना सुद्धा ते आखतायत. अनिकेत देशमुख जे शेकापचे नेते आहेत, त्यांना पहिल्यांदा शरद पवार यांच्याकडे अभिजित आबा पाटीलच घेऊन गेले होते आणि ते आता या लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारी सुद्धा मागतायत. अशा परिस्थितीमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचं काम चालू आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे पंढरपूर मंगळा विधानसभा हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. तर त्या मतदारसंघात उभा राहायचं आहे विधानसभेला. त्यामुळे साहजिकच सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर त्यांनी आपले संबंध अत्यंत चांगले ठेवलेत आणि त्यांच्या कन्या प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारामध्ये अभिजित पाटील सक्रिय आहेत. कारण शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम करतात आणि एका बाजूला सुशीलकुमार शिंदे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार अशा बड्या नेत्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कारण जुने जे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले ते सगळे शरद पवारांना सोडून निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळं अभिजित पाटील यांचं महत्त्व माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आता वाढलेलं आहे. त्यातच जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोहिते पाटील आले तर मात्र माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचे राजकारण हे बदलणार आहे, कलाटणी घेणार आहे. अशा वेळी मोहिते पाटील इकडे अभिजित पाटील यांची जर ताकद एकत्र आली तर माढा विधानसभा मतदारसंघ जो आहे, जो विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे आणि अभिजित पाटील यांनी जसं शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांच्या गटाचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलं या भागातलं, तेव्हापासून ते माढा विधानसभा क्षेत्रात सुद्धा सतत कार्यक्रम घडवतात. बबनदादा शिंदे असतील किंवा अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्या साखर कारखान्यांची स्पर्धा करतात, दराची स्पर्धा लावतात. मोठ्या प्रमाणात ऊसाचं गाळप त्यांनी विठ्ठल कारखान्यात घडवून आणलेलं आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांची माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा क्रेज आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्या मोहिते पाटील आणि अभिजित पाटील हे जर एकत्र येऊन राजकारण करायला लागले तर पंढरपूर विभागाचं राजकारण हे बदलणार आहे. नवी समीकरणं या मतदारसंघात तयार होतील. कारण अलीकडे आत्ताच्या सध्याची परिस्थिती पाहिली तर धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमध्ये नाराज आहेत आणि ते माढा लोकसभा मतदारसंघामधून शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी या चिन्हावर म्हणजे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते निवडणूक लढवायला तयार आहेत असं ऐकायला मिळते. त्यांनी अजून तसं जाहीर केलेलं नाही, पण त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी तसं जाहीर केलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या दरम्यान ते प्रवेश करून प्रचार सुरू करतील असं सांगितलं जात आहे. जर मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर याचा फायदा जसं शरद पवार यांच्या पक्षाला होणार आहे तसं अभिजित पाटील यांच्यासारखे जे नवीन नेतृत्व पुढे आहेत त्यांनाही होणार आहे. कारण कालच आपण पाहिलं असेल मुंबईमध्ये संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला, तेव्हा सुद्धा अभिजित पाटील हे स्वागताकरता किंवा सत्काराकरता म्हणून मुंबईत उपस्थित होते, या कार्यक्रमाला उपस्थित होते. ह्याच्या अगोदरही असे अनेक कार्यक्रम हे प्रवेश झाले आहेत माढा मतदारसंघातले, तेव्हाही होते. अभयसिंह जगताप यांच्या सभा असतील किंवा प्रभाकर देशमुख यांनी आयोजित केलेला कार्यक्रम असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या प्रत्येक बैठकीला अभिजित पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हजर असतात. मध्यंतरी त्यांचं नाव माढा लोकसभा मतदारसंघाकरता घेतलं जात होतं आणि त्यांची तयारी जर पाहिली ना तर ऐनवेळी जी जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाईल ती स्वीकारतील. जर समजा उद्या मोहिते पाटील आलेच नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये आणि अगदी मजबूत उमेदवार द्यायची वेळ आली, अभिजित पाटील यांना सांगितले की तुम्ही लढा, नंतर जर तुम्ही तिथे विजय झाला तर ठीक आहे, जरी पराभूत झाला तरी पुन्हा पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात तुम्ही लढा, तो तर त्यांची तयारी आहे. त्यांची माढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. कारण राजकारण असं बदलतंय किंवा कुठल्या मतदारसंघातनं कधी उभारावं लागेल हे माहीत नाहीये, परंतु अभिजित पाटील यांनी ही तयारी करून ठेवलेली आहे. दुसरीकडे विठ्ठल परिवार जो आता विठ्ठल विना परिवार राहिलेला, विठ्ठल कारखाना तर ऑलरेडी
हा अभिजित पाटील यांच्याकडे आलेला आहे आणि विठ्ठल परिवारामध्ये कल्याणराव काळे, भगीरथ भालके असतील, युवराज पाटील, गणेश पाटील असतील, त्यांच्या चर्चा चालू आहेत कार्यकर्त्यांबरोबर काय निर्णय घ्यायचा. कल्याणराव काळे हे अजित पवार सांगतील तोच त्यांचा निर्णय असणार आहे, कारण अजितदादा हे महायुतीमध्ये आणि महायुतीचे सगळे नेते बारामती करता म्हणून अजितदादा पवार यांना सहकार्य करतायत. अशा परिस्थितीमध्ये कल्याणराव काळे पंढरपूर भागामध्ये निंबाळकरांच्या विरोधामध्ये प्रचार करणार नाहीत. जरी बैठका घेणं ठीक आहे, आता घ्यावंच लागणार आहे. तर दुसरीकडे भगीरथ भालके यांनी पंढरपूरमध्ये ह्या सर्व नेत्यांबरोबर बैठक घेतल्या, पण मंगळवेढ्यात त्यांच्या बैठका वेगळ्या आहेत. त्यांचं आणि सुशीलकुमार शिंदे यांची चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्या विठ्ठल परिवाराचं गाणं वेगळं आहे आणि ह्या विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष असणारे अभिजित पाटील यांचा रस्ता हा वेगळा आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अभिजित पाटील यांनी माढा लोकसभेबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर शिंदे साहेबांशी आपले संबंध चांगले करून घेतलेले आहेत. शरद पवार यांच्याकडनं ते वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत या मतदारसंघात आणि त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांनी आपलं बस्तान बसवलेलं आहे. कारखाना उत्कृष्ट चालवला, 10 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून दाखवलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्व हळूहळू पुढे येत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जर मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात आले तर अभिजित पाटील यांच्यासह ते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात, हे मात्र निश्चित. नमस्कार.